मित्रांनो, आपण जरांगे पाटील याच्यावरती अनेक व्हिडिओ बनवले आहेत. त्यांचं जो उपोषण आहे, त्यांचं जे आंदोलन आहे त्याच्यावरती चर्चा केली आहे. पण मित्रांनो, ज्या प्रकारे हा जरांगे मनोज जरांगे वावरतोय, भाष्य करतोय, त्या प्रकारे जर आपण विचार केला तरी अशा व्यक्तींना ठेचणं गरजेचं आहे. आणि विषवल्ली आहे, कारण ही विषवल्ली आहे आणि ही विषवल्ली काय करते, आज समाजामध्ये विष पेरते. मित्रांनो, लोकशाही टिकवायची असेल ना तर त्रिवेणी संगम महत्त्वाचा आहे. त्रिवेणी संगम, तो त्रिवेणी संगम कोणता आहे तर नागरिक, शासन आणि प्रशासन या तिघांनी मिळून जर काम केलं तरच ही लोकशाही सदृढ आणि मजबूत होऊ शकते. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा विकास होऊ शकतो, प्रत्येकाची समृद्धी घडू शकते या त्रिवेणी संगमातून. फक्त शासनाचं आणि प्रशासनाचं काम नाही, तर नागरिकांचं सुद्धा काम आहे, नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. तर नागरिकांनी सुद्धा अशा किडीला, अशा या विषारी किडीला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून पाहताय, जरांगे कुठल्या गावात फिरतोय त्या गावातून पाहताय का? तर पाहत असाल तर तशी नोंद करावी. माझे विचार जर तुम्हाला पडत असतील, मी जी माहिती सांगतोय, मी जे काय सांगतोय त्याच्यामागे वास्तव आहे, ते वास्तव तुम्हाला पटत असतील तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला कोणाचं समर्थन करायचं आहे आणि कोणाचा विरोध करायचा आहे हे तुमच्या सद्विवेक बुद्धीवरती मी सोडून देतो. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, आपण जरांगे पाटील याच्यावरती अनेक व्हिडिओ बनवले आहेत. त्यांचं जो उपोषण आहे, त्यांचं जे आंदोलन आहे त्याच्यावरती चर्चा केली आहे. मित्रांनो, ही जरांगे पाटील ही जी व्यक्ती आहे ना, ही अशीच उदयास नाही आली आहे, अशीच जन्मास नाही आली आहे. म्हणजे ह्या आंदोलनाचा जन्म, ह्या उपोषणाचा जन्म जे झालं आहे या जरांगे पाटलाचं, ते आपोआप नाही झाले. ह्याच्यामागे राजकीय वरदहस्त आहे, राजकीय पाठबळ आहे आणि त्या पाठबळावरती, त्या राजकीय वरदहस्तावरती ही जी व्यक्ती आहे ती उड्या मारते. मित्रांनो, तुम्ही जर आताचं जे राजकारण बघाल, वर्तमान राजकारण, त्या राजकारणानुसार तुम्हाला एक गोष्ट नक्की निदर्शनात येईल. ती म्हणजे काय तर खोटं बोला आणि रेटून बोला, लोकांच्या मनात भ्रम निर्माण करा, त्यांची दिशाभूल करा, हे राजकारण दिसून येईल. जातींमध्ये विष पेरा, म्हणजे हिंदू समाजामध्ये विष पेरायचं काम सुरू आहे कुठल्या नाही कुठल्या प्रकारे. त्यामुळे तुम्हाला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असेच विष पेरणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील. त्या अनेक जणांमध्ये सर्वात मोठा विष पेरणारा तो होता राहुल गांधी. आता महाराष्ट्रामध्ये कोण तर शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे. आणि ह्या जरांग्याच्या नावाने, आता मी एकेरी बोलतोय ह्या व्यक्तीच्या नावाने, कारण ही व्यक्ती जी करते आता ती मर्यादा ओलांडून करते. आता ते सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे, समजून घेण्याच्या पलीकडे गेलं आहे. कारण यापूर्वी म्हणत होतो चला एक योद्धा, असं मी त्याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे एका व्हिडिओमध्ये. एक योद्धा आपल्याला बनवण्यासाठी, आपली राजकीय स्थिती बनवण्यासाठी, राजकीय आपल्याला एक स्थान निर्माण करण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि कोणी करावं, कोणी काय करावं आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यासाठी त्यांनी संघर्ष करावा, मेहनत घ्यावी, ते महत्त्वाकांक्षा असावी. त्याला आपल्याला जर राजकीय भवितव्य घडवायचं आहे तर आपण त्याला रोखू शकत नाही किंवा त्याला नाकारू शकत नाही. पण मित्रांनो, ज्या प्रकारे हा जरांगे मनोज जरांगे वावरतोय, भाष्य करतोय, त्या प्रकारे जर आपण विचार केला तरी अशा व्यक्तींना
ठेचणं गरजेचं आहे. आणि विषवल्ली आहे, कारण ही विषवल्ली आहे. आणि ही विषवल्ली काय करते, आज समाजामध्ये विष पेरते, समाजाच्या मनामध्ये विष पेरते, दुही निर्माण करते. आणि तीच गोष्ट तुम्हाला गेल्या ह्या 2-3 वर्षामध्ये दिसून आली असेल. मराठा आरक्षण हे फक्त नावाला आहे. आणि आता मराठासुद्धा जे मराठा, तथाकथित मराठा जो समाज आहे, मी हा शब्द का वापरला, कारण मराठा हा समाजच नाही आहे, त्याचा इतिहासच नाही आहे. महत्त्वाची गोष्ट, मराठा जे उल्लेख केला जातो हा समाजच नाही आहे, ही जातच नाही आहे. ही जात मोगलांनी निर्माण केलेली. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, मराठी भाषिक आहे तो मराठा. त्यामुळे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे सैन्य होतं, जे मावळे होते, त्यांना तो मराठाच बोलायचे, ते मराठा. मग तो अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे, नाही, मराठा. जसं याच्या अगोदर मी उल्लेख केलेला आहे, आपण म्हणतो तो राजस्थानी आहे, तो राजस्थानी, तो केरळी. आपण यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना भैया म्हणून संबोधतो आणि ते एकमेकाला भैया म्हणून संबोधतात. भैया ही जात नाही आहे, ते संबोधन आहे. तसंच हे मराठा हे संबोधन आहे. त्यामुळे मराठा जे स्वतःला म्हणतात, 96 कोळी मराठा वगैरे, हे त्यांनी समजून घ्यावं की मराठा ही जातच नाही आहे मुळात, आणि त्याचा कुठेही इतिहासात उल्लेख नाही आहे. आणि मुळात कुठल्याही जाती नाही आहेत. ह्या ज्या जाती आहेत ना, ह्या जाती निर्माण करणारे इंग्रज आहेत. कारण इंग्रजांना राज्य करायचं होतं या देशावरती, आणि या देशाला लुटायचं होतं, कारण ते लुटारूच होते. मोगल असो किंवा इंग्रज असो, हे लुटारूच होते. त्यांना लुटायचं होतं, आणि लुटण्यासाठी त्यांना एक कालमर्यादा हवी होती. मग ती कालमर्यादा कशी मिळेल, जरी ते आपल्याला टिकायचं आहे, राहायचं आहे, तर कशी मिळेल, तर तेथील जनतेमध्ये काय दुही निर्माण करायची, भेदभाव निर्माण करायचे, आणि एकमेकांमध्ये लढवायचं त्यांना, आणि आपली पोळी भाजायची. आणि हेच नेमकी गोष्ट इंग्रजांनी केली मित्रांनो. आणि त्यानुसारच हे जे नाव पडलं आहे मराठा, हे त्यानुसारच पडलं आहे. हे संबोधन आहे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं हे संबोधन आहे मराठा. म्हणजे आपण म्हणतो शिवसेनेमध्ये मराठी माणूस म्हटला की पूर्वी शिवसैनिक म्हटला की मराठी माणूस, अशी त्याची ओळख व्हायची. एखादा शिवसैनिक म्हटला आणि त्यांनी जर कुठे दादागिरी केली, राडा केला, की हा शिवसैनिक असणार, कारण तो मराठी माणूस आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तो टॅग लागत होता. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संघटनेचा असो, तो लगेच आपली बाजू सांभाळून घेण्यासाठी, समोरच्याच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी काय सांगायचा, मी शिवसैनिक आहे. मग तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असला किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, पण सांगताना काय सांगायचा त्या प्रसंगाला, मी शिवसैनिक आहे. त्यामुळे एखादा समोरचा माणूस दबकून राहील, जो परप्रांतीय असेल तो दबकून राहील. मित्रांनो लक्षात आलं. तसंच मराठा हे सुद्धा संबोधन आहे. असो मित्रांनो, तर मराठा आरक्षण ज्या प्रकारे मागण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ज्या प्रकारे हा मनोज जरांगे ही व्यक्ती दिशाहीन होऊन कायदे कानून धाब्यावर बसून ज्या प्रकारे मागणी करतोय, जे साध्य होणार नाही अशी गोष्टी मागणी करतोय. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, ह्या सर्व गोष्टीमुळे, आताताईपणामुळे काय प्राप्त होऊ शकते का? काही प्राप्त होऊ शकत नाही. फक्त संघर्ष होणार, आणि ते संघर्ष 2 जातींमध्ये होणार, ज्या तथाकथित जाती आहेत. म्हणून म्हणालो, कुठलीही जात अस्तित्वात नाही आहे, आणि कुठलाही धर्म अस्तित्वात नाही आहे. जे धर्म आहेत ते राजकीय धर्म आहेत. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कुठलाही धर्म असो, धर्म एकच आहे, ते म्हणजे सनातन धर्म. मित्रांनो, आणि ज्या जाती आहेत ते त्यांच्या कर्मानुसार आहेत. सुतार, लाकडाचं काम करणारा तो सुतार, लोहाराचं काम करणारा तो लोहार, लोखंडाचं काम करणारा, चप्पल वगैरे शिवणारा
किंवा चामड्याचं काम करणार तो चांभार, कपड्याचं शिलाई करणार तो शिंपी. त्यानंतर ह्याला जातीचं स्वरूप मिळालं. बाकी याच्यामागे दुसरं संदर्भ काही नाही आहे. असो मित्रांनो, तर आता हा जरांगे पाटील काय करतोय, गावागावात फिरून गावागावातील जनतेच्या मनात विष पेरतोय. हा त्याला आपण म्हणतो गाव बसवी. एखाद्या महिलेला म्हणतो की तिला जर रागाने बोलायचं असेल किंवा तिला नालायक ठरवायचं असेल तर काय म्हटलं जाते गावठी स्वरूपात, गाव बसवी. त्या महिलेला गाव बसवी म्हणजे गावाची वाताहत लावणारी ती बाई, अनैतिक संबंध ठेवून गावाची वाताहत लावणारी ती बाई म्हणजे गाव बसवी. अशी ही सुद्धा व्यक्ती आहे ना जी मनोज जरांगे, हे गाव बसवी आहे. गावामध्ये ते अनैतिक प्रकारे जे काय प्रकार करतोय हा माणूस, हा जरांगे पाटील, तर त्याला गाव बसवी म्हणणंच योग्य ठरेल. त्या गावठी भाषेमध्ये, त्या खेडवळ भाषेमध्ये गाव बसवी. मित्रांनो लक्षात आलं का, आपण एखाद्या महिलेला दूषणं देतो, त्याच्यावरती आरोप करतो, तिला नालायक ठरवतो गाव बसवी बोलून, तसाच हा गाव बसवी स्वरूपातला एक माणूस आहे मनोज जरांगे. तो आता मर्यादेच्या बाहेर गेला आहे, कारण त्याचं आता उकळ पांढरं पडते, उघडं पडते. तो आता उघडा नागडा होतोय. मनोज जरा नंगे नाही तर पुरता नंगे झालेला आहे. हा जो मनोज आहे हा पुरता नंगा झालेला आहे. पण त्यांच्यासोबत जे आहेत, ज्यांनी पैसा खर्च केला आहे त्याच्यावरती स्वतःचं सुद्धा भविष्य घडवण्यासाठी राजकारणामध्ये, ते अजूनही त्याला धरून आहे. कारण त्यांचा सुद्धा उद्देश तोच आहे. जे त्याला समर्थन करतायत, त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते म्हणून फिरतायत, त्यांचा सुद्धा उद्देश तोच आहे की आपलं राजकीय भवितव्य घडवणं, आपलं स्वार्थ साधणं, ना की या समाजासाठी. मग ते तथाकथित मराठा समाज असो किंवा आणखीन कुठलाही समाज असो. आता काय म्हटलं जाते, मागच्या व्हिडिओमध्ये एकाने हे काय केलं होतं, टिप्पणी काय केली होती, तर मनोज जरांगे हे मुसलमान, दलित आणि मराठ्यांचे नेते आहेत. काय त्यांनी हे केलं होतं, कमेंट्स केली होती एका व्यक्तीने, मनोज जरांगे हे मुसलमान, दलित आणि मराठ्यांचे नेते आहेत आणि मुसलमान, मराठा आणि दलित यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आहेत. आता मला एक मित्रांनो सांगा, 2024ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळीसुद्धा हेच दिसून आलं. ह्या मनोज जरांगेने हीच गोष्ट केली, मुसलमानांना साथ घातली, दलितांना साथ घातली. मग तू जर मराठा आरक्षण करतोय, तर ते मुसलमानांना दलित आले कुठून आले, त्यांचा काय त्याच्यात सहभाग असणार, काय कारण आहे त्यांचा उल्लेख करणं किंवा त्यांचा सहभाग करून घेणं. म्हणजे याच्यामागे निव्वळ तुम्हाला राजकारण दिसून येईल. आपली राजकीय पोळी भाजणं, आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करणं, आपलं राजकीय प्राबल्य दाखवणं, बस याच्या पलीकडे दुसरं काही नाही. ना की ते मराठा आरक्षण करतात. मराठाच्या आरक्षणासाठी कुठल्याही प्रकारे इतक्या वर्षात प्रयत्न झाले नाहीत. जे स्वतःला मराठ्याचे कैवारी, मराठाचा नेता समजतात असे शरदचंद्रजी पवार यांनी तर 4 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. ते केंद्रामध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रालयसुद्धा सांभाळलं आहे, कृषी मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय. एवढं सर्व केल्यानंतरसुद्धा ह्या व्यक्तीने मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही. ह्याला सरळ साधं कारण एकच आहे, ते म्हणजे कायद्यामध्ये आणि नियमामध्ये ही गोष्ट बसत नाही. म्हणून आता मराठ्यांना जे आरक्षण दिलं जाते ते कुणबी म्हणून दिलं जाते. मग शेवटी कोण आहात तुम्ही? कुणबी म्हणजे शेतकरी, खालच्या दर्जाचे नाही झाले. कुठलीही व्यक्ती, कुठलाही समाजातील व्यक्ती खालच्या दर्जाची नाही आहे. जे चतुर्वर्ण आहेत ते चतुर्वर्ण प्रत्येक मनुष्यामध्ये आहेत.
मित्रांनो लक्षात घ्या, चतुर्वर्ण प्रत्येक मनुष्यामध्ये आहे. म्हणजे आपलं जे डोकं आहे इथपर्यंत तो झाला ब्राह्मण, हा झाला बाहुबल, छातीपर्यंत क्षत्रिय, नंतर आपण या पोटासाठी आपण व्यवहार करतो म्हणून तो झाला वैश्य, आणि पायाचा वापर आपण कशासाठी करतो, छोट्या मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी, इकडून तिकडे जाण्यासाठी वगैरे, म्हणून तो झाला शूद्र. हे चतुर्वर्ण आपल्या शरीरामध्येच आहे. ज्याला बुद्धी आहे तो ब्राह्मण, ज्याच्यामध्ये ताकद आहे, बाहुबल आहे, तो झाला क्षत्रिय, ज्याच्यामध्ये व्यवहार ज्ञान आहे तो झाला वैश्य, आणि जो सांकाम्य ओनाम्य आहे तो झाला शूद्र. बस एवढीच ही परिभाषा आहे, आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, आरक्षण जो काय प्रकार केला जातोय त्याच्या मागचा उद्देश काय, तुम्हाला काय वाटते? हे मनोज जरांगे ही जी व्यक्ती आहे, ही जी लागली आहे समाजाला कीड, ही कशा प्रकारची आहे तुम्हाला काय वाटते? जर ह्याला अजूनही तसं ठेवलं, ह्याच्यावरती जर काय म्हणतात त्याला, कीटकनाशक नाही मारलं आणि या किडीला जर नाही संपवलं, अशा किडींना, म्हणजे एकच मनोज जरांगे ही कीड नाही, एकच नाही आहे, अनेक अशा किडी आहेत या समाजात, जे समाजाचं स्वास्थ्य आरोग्य बिघडवते. अशा किडींना जर मारायचं असेल तर तुम्हाला कीटकनाशक फवारावंच लागणार. आणि कीटकनाशक काय असणार आहे तर न्यायालयीन बडगा, कायद्याचा बडगा. आता खूप झालं, खूप सहन झालं, समाजाने सहन केलं, सरकारने सहन केलं, आता ह्याला पकडून, कारण एक गोष्ट लक्षात आली की हा माफिया आहे. आता तो माफियागिरी कसली करतोय तर बुद्धी माफिया करतोय, बुद्धी भ्रष्ट करायला प्रयत्न करतोय. ह्याची जी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, हा जो बुद्धिभ्रष्ट व्यक्ती आहे तो काय करतोय, बुद्धी माफिया करतोय, समाजामधील लोकांच्या बुद्धीवरती घाला करतोय, कब्जा करतोय, हा त्याचा प्रकार चालू आहे. आणि तो वाळू माफिया आहेच, भूमाफिया सुद्धा आहे, तो वाळू माफिया सुद्धा आहे आणि भूमाफिया सुद्धा आहे. असा तस्कर, असा माफिया, आता त्याचं सगळं पितळ उघडं पडते. म्हणून आता तो गावोगावी जाऊन त्या गावामध्ये काय करतोय, त्या गावातील समाजामध्ये आग लावतोय, दुही निर्माण करतोय, संघर्ष पेटवतोय. आता समाजातील लोकांनी जागृत व्हावं, मग तो कुठल्याही जाती जमातीचा असो, तथाकथित जाती जमातीचा असो, आणि ह्या सरकारच्या अगोदर ह्या समाजाने, ह्या नागरिकांनी, ह्या जनतेने ह्याला ठेचून मारलं पाहिजे. परत अशा प्रकारची ही कीड जन्माला येणार नाही. जर एक उदाहरण समाजासमोर, जनतेसमोर जर या समाजाने, जनतेने दिलं की अशा किडीचा नायनाट करण्यासाठी समाजच तत्पर आहे, तर अशी कीड परत जन्माला येणार. मित्रांनो, लोकशाही टिकवायची असेल ना तर त्रिवेणी संगम महत्त्वाचा आहे. त्रिवेणी संगम, तो त्रिवेणी संगम कोणता आहे तर नागरिक, शासन आणि प्रशासन, या तिघांनी मिळून जर काम केलं तरच ही लोकशाही सदृढ आणि मजबूत होऊ शकते. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा विकास होऊ शकतो, प्रत्येकाची समृद्धी घडू शकते या त्रिवेणी संगमातून. फक्त शासनाचं आणि प्रशासनाचं काम नाही, तर नागरिकांचं सुद्धा काम आहे, नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. तर नागरिकांनी सुद्धा अशा किडीला, अशा या विषारी किडीला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून पाहताय? जरांगे कुठल्या गावात फिरतोय त्या गावातून पाहताय का? तर पाहत असाल तर तशी नोंद करावी. माझे विचार जर तुम्हाला पडत असतील, मी जी माहिती सांगतोय, मी जे काय सांगतोय त्याच्यामागे वास्तव आहे, ते वास्तव तुम्हाला पटत असतील तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला कोणाचं समर्थन करायचं आहे आणि कोणाचा विरोध करायचा आहे हे तुमच्या सद्विवेक बुद्धीवरती मी सोडून देतो. सद्विवेक बुद्धी, कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाचा विरोध करायचा, तुम्ही निर्णय घ्या. आणि तो विरोध
आणि तो समर्थन किती टोकाला जावा ह्याचाही विचार करावा. आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्विवेक बुद्धी जागृत असणे गरजेचं आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.